नमस्कार मित्रांनो, मी जगदीश महाडिक. स्वागत आहे तुमचं JSM बॅकपॅकर या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा प्लॅन असा आहे, बऱ्याच दिवसापासून बोलण्यापेक्षा बऱ्याच महिन्यांपासून हा प्लॅन आपण करत होतो. महाडमध्ये दुर्गेश्वर रायगडाच्या प्रभावळीमध्ये जे असणारे किल्ले आहेत, म्हणजे संरक्षणासाठी जे महाराजांनी किल्ले बांधले होते रायगडाच्या, ते किल्ले आज आपण करणार आहोत. महाड तालुक्यामधले जे किल्ले आहेत ते आपण करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण चांभारगड, त्यानंतर लेणी आहे, गांधारपाली लेणी म्हणून आहे, ते करणार आहोत. त्यानंतर सोनगड आणि मग नंतर दौलतगड म्हणजे दासगावचा किल्ला. हे आपण 3 किल्ले आणि एक लेणी असा आज आपला प्लॅन आहे. रेंज ट्रेक करणार आहोत. आत्ता मी आहे हनुमान टेकडीवर. माझ्या पाठीमागे तुम्हाला चांभारगड हा किल्ला दिसत असेल. आणि आत्ता आपण पहिला चांभारगड करणार, त्यानंतर गांधारपाली लेणी, त्यानंतर सोनगड. गांधारपाली लेणी आणि सोनगड एकाच डोंगरात आहेत, पण जाण्यासाठी वाट वेगवेगळ्या आहेत. गांधारपाली झाल्याच्या नंतर सोनगड, आणि सोनगड झाल्याच्या नंतर मग दौलतगड, असं 3 गड आणि 1 लेणी असा आजचा एक प्लॅन आहे. तर चला पहिलं सोनगड करूया, चांभारगड करूया. हनुमान टेकडीवर आत्ता आपण आहोत. आता चांभारगडावर जर कसं यायचं, तर चांभारगडावर येण्यासाठी 3 वाटा आहेत. एक म्हणजे महाडमधून सुंदरवाडीच ना रे, सुंदरवाडीमधून हनुमान टेकडीवरती येणारी वाट आहे. म्हणजे जवळजवळ 200 पायऱ्या आहेत. त्यानंतर पूर्ण टेकडी लागते, पठार लागतं, आणि मग चांभारगड हा दिसतो. हे बघा, मग त्या चांभारगडाच्या दिशेने जायचं. आता ही जी मळलेली वाट आहे, अशी ही वाट आहे, ती बरोबर समजते. आणि दुसरी वाट आहे ही चांभारखिंड या गावामधून येते. चांभारखिंड गावामधून तुम्हाला वाटाड्यासोबत लागेल. म्हणजे जर नौके असाल तर वाट गावामध्ये विचारून घ्यायची कसं यायचं. आणि तिसरी जी वाट आहे ती केंजोळी गावामधून येते. केंजोळी गाव कुठलं तर रणधुरंधर मुरारबाजी देशपांडे यांचं गाव, त्या गावामधून येते. ती गडाच्या पूर्ण पाठच्या साईडने येते, उत्तरेमधून येते. आणि बाकीच्या ज्या वाटा आहेत ह्या दक्षिणेमधून येतात. तर आपण आता पहिले चाललोय. हा, मधला काय दृश्य आहे. इकडे रायगड दिसतोय. रायगडचं दर्शन सकाळ बघू. हिरकणीकर रोज, नागाखाना, जगदीश मंदिर दिसला काय? हा मध्ये दिसतोय आल्यावर. तिची ती लाईन दिसते पुढची, तो रायगड आहे. तो रायगड नाही, रायगड आहे बाबा. हा हा, तोच दिसतोय नागरखाना, जगदीश्वर मंदिर दिसतोय. मग तो बारकी दिसतोय अशी एवढीशी. ही जी बेचके आहे मध्ये, तर या पाठीमागे जे असे सरळ पठार पूर्ण असा रांग दिसते, तो रायगड आहे. आणि तिथे आपल्याला ज्या वास्तू आहेत, नगारखाना, महाराजांचं समाधी आहे, तो भाग पूर्ण दिसतोय. पण आत्ता माझ्या डोळ्याचा चष्मा आहे, त्यामुळे मला स्पष्ट दिसत नाही आहे. माझ्यासोबत आहे तुझं नाव सांग? सुमित नटे. सुमित आहे. आणि सुमित म्हणजे रायगड माझा, आपण तुम्ही इंस्टाग्रामवर पेजवर बघता, तो पेजचा ॲडमिन, तर तोही माहिती देतोय. हा हा, पाठीमागे रायगड किल्ला. आपण चांभारगडावर जाऊ. चांभारगडावर स्पष्ट दिसला तर दिसेल, नशिबात असेल तर. तर हे बघा, ही जी आता सरळ आल्याच्या नंतर ही वाट घ्यायची. ही वाट जर घेतली तर खाली करंजकोळ गाव आहे, करंजकोळ गाव ना, त्या करंजकोळ गावामध्ये जाते. आणि या वाटेने आपण सरळ जायचं.
जे वातावरण तुम्ही बघा कसं झालंय मस्त. तर व्हिडिओची क्वालिटी 180p 60 FPS घेतोय. बऱ्याच दिवसापासून यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हत्या. त्याचं कारण असं होतं की आपण आयफोन घेतला पण आपल्या लॅपटॉपला 4K व्हिडिओ सपोर्टच होत नाही. म्हणजे सपोर्ट होत आहेत, व्हिडिओ प्ले वगैरे होत आहे, पण एडिट करायला गेल्याच्या नंतर खूप हँग मारतोय लॅपटॉप. बराच प्रयत्न केला, रॅम अपडेट केली, सगळं गेलं, पण काहीच उपयोग झाला नाही. मग शेवटी छोट्या छोट्या व्हिडिओ आपण मोबाईलमध्येच एडिट करतो. आणि यूट्यूबवर व्हिडिओ येत नसल्या कारणामुळे मी जास्त व्हिडिओ आता इंस्टाग्रामवर टाकतो आहे. JSM बॅकपॅकर इंस्टाग्राम हँडलचं युजर नेम आहे. पाहिलं नसेल नक्की जाऊन पहा. व्हिडिओ आवडल्या तरच फॉलो करा. तर चांबरगडावर आपण काय काय बघणार आहोत. तसं तर गवत खूप आहे, म्हणजे मागे आलो होतो तेव्हा ढोपरा एवढं गवत होतं. आता गवत सगळं असं झोपलं आहे पूर्ण. जायला आलं आता गवत, म्हणजे कमी होईल. मागे आलो तेव्हा वाट पण अजिबात दिसत नव्हती. आता जर इथं दिसलं तर तुम्हाला दाखवतो. इथे वाटेमध्ये एक मंकलाचं अवशेष आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा, 1 2 3 1 2. आता हे त्यावेळेस अखंड दगड होता किंवा वेगळं होतं काय माहीत नाही, पण ज्या पद्धतीने मंकळा पटखेळ असतं त्या पटखेळासारखे हे खड्डे आहेत आणि तेच असल्यासारखं वाटतंय. आता सुंदरवाडीतून हनुमान टेकडी या वाटेने जर तुम्ही आलात तर आल्याच्या नंतर पठार लागतो. पठार पूर्ण वर चढलो की खाली एक वाट जाते. त्या वाटेने खाली आल्याच्या नंतर बरेच जण काय करतात, हा जो भाग आहे हा असा सरळ चढतात. तर ही वाट अशी नाही आहे. म्हणजे बऱ्याच वाटा ह्या अशा गेल्या तिकडं, त्या घुराडोरांच्या वाटा आहेत, प्राण्यांच्या वाटा आहेत. पण असं इकडनं खाली उतरल्याच्या नंतर ही अशी वाट जाते. पण एक वाटच आहे अशी पण मित्र बोलतो ही पण अशी वाट आहे. तिथं पाण्याच्या टाकी मला वाटतं आहे, पण बरं आता कोण गेलं तर नाही आहे त्यामुळे नक्की माहीत नाही. आता ही वाट आणि इथून असं पूर्ण वळसा मारून ती झाडं जी दिसत आहेत इकडे, तिकडनं वरती जायला वाटत. प्रॉपर पायऱ्या आहेत खडकातल्या आणि गुफा आहे इथं मध्ये. आता आपण हा रेंज ट्रेकचा एक व्हिडिओ बनवत आहोत, म्हणजे तिन्ही किल्ल्यांची सफर. तर ह्यामध्ये गडावर गवत खूप आहे त्यामुळे अवशेष असे फारसे आपल्याला दिसणार नाहीत. तरी पण एक तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. तुम्हाला जर ह्या गडांची पूर्ण डिटेल माहिती हवी असेल, पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मग कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण देऊ. जानेवारीच्या आसपास गडावर गवत अजिबात नसतं आणि आत्ता मला 4 जानेवारीला एक मोहीम आहे, त्यावेळेस बघू किती साफ होत आहे. ते मग पाहून मग पोस्ट इंस्टाग्रामवर बनवीन. एक व्हिडिओ आपला चांबरगडाचा यूट्यूब चॅनलवरती आहे, म्हणजे स्टार्टिंगलाच केला होता, पण त्यामध्ये अशी डिटेल अशी माहिती नाही. पण पूर्ण गडाचा जो भाग आहे म्हणजे पूर्ण संपूर्ण ते गड त्यामध्ये दाखवला आहे. पण गडाची जी पाठची साईड आहे, गुफा आणि पाण्याच्या टाक्या, त्यामध्ये दाखवलेल्या नाहीत. तर मला पण त्यावेळेस माहीत नव्हतं की पाठीमाग पाण्याच्या टाक्या आणि गुफा आहे.
साधारण 6 ते 8 महिन्यापासून हा प्लॅन केला होता, पण सोबत कोण नव्हतं. सोबत कोण म्हणण्यापेक्षा आम्हालाच वेळच नव्हता. जे व्हिडिओ बनवणार कधी, म्हणजे तसा या गडावर खूप वेळा आलोय, म्हणजे ते मोजलंच नाहीये किती वेळा आलोय ना, किती वेळा नाही. काय आलं रे गवत, म्हटलं काय आहे की नाही. पण हा व्हिडिओ असा एक छोटासा रेंज ट्रेक चा करायचं होतं असं डोक्यात होतं. तर आज वेळ भेटला. तर हा व्हिडिओ नक्की कधी पोस्ट होईल, कधी एडिट होईल हे माहीत नाही. आता 180p आपल्या लॅपटॉपला सपोर्ट होतोय, त्यामुळे 180p मध्ये शूट करून व्हिडिओ बनवतोय. वाट खालून होती ना, इकडे खांदा खांदा दे, आता खांदा दे. अच्छा. आता जरा पूर्ण गवताळ भाग आहे, त्यामुळे व्हिडिओ बंद करतो. वाईड अँगल मध्ये लावला व्हिडिओ. आता व्हिडिओ कसा येतोय काय माहित नाही, पण यावेळी बघणार नाही, व्हिडिओ पोस्ट करणार. हा जो पूर्ण भाग दिसतोय, इथं गुफा आहे. दहा मिनिटं झाली रे. हे बघा, हे जे झाड दिसतं, ह्या झाडाची इथं उंबरीची गुफा, उंबरीची किंवा ओफाड्याची गुफा इकडे आहे. आता हा पूर्ण झाड आहे, गवत आहे. तर ही जी दिसते ना वाट, ही अशी वाट जायला आहे. म्हणजे प्रॉपर अशा पायऱ्या वगैरे नाहीत, पण आरामात माणूस जाऊ शकतो. पण आता कसं गवत आहे, त्यामुळे अंदाज येत नाही आहे. तर ज्यावेळेस हे पूर्ण गवत इथं नसेल, त्यावेळेस मी ते व्हिडिओ बनवेन, त्यावेळेस मी त्यामध्ये दाखवेन. मी आत्ता फोटो टाकेन इथे, फोटो भेटले तर जुने. ती एक तिथं गुफा आहे, आणि ती गुफा एवढी मोठी आहे की आरामात 10 ते 15 जण झोपू शकतील. उभे राहता येणार नाही किंवा बसता सुद्धा येणार नाही, अशी गुफा आहे ती. आरामात झोपू शकतील एवढे असे आहे. आणि मागच्या साईडला 4'9" अशी गुफा आहे. पाठीमाग नाही बघितलं, टाक्यांची त्याची की नाही खाली. हा, बघितले नाहीस? त्या गुफेचा पण फोटो भेटला तर मी टाकण्याचा प्रयत्न करीन. फिरला नाहीस ना? खाली जायचं मला पण जो खालचा भाग आहे ना, तो बघायचा आहे. मारत कुठं? पाचच्या साईडला ना. मी ते ह्याला विचारलं, केतन दादा आहेत ना, ते केतन फुलपागारे, त्यांना विचारलं, पण ते बोलते माझ्या पण एवढं काय लक्षात नाही येत आहे बोलतात. 2018ला ज्यावेळेस मोहीम झाली होती ना, 18-19ला आंबेडकर कॉलेजमधल्या पोरांशी केली होती, त्यावेळेस त्या गुफेमध्ये तोफगोळा सापडला होता. तोफगोळा. हे बघा, इकडे पायऱ्या स्टार्ट होतात इकडनं. तर वाट आहे इथून, ते गवत असल्यामुळे अंदाज येत नाही. तर इथं थोडा ब्रेक घेणार
आणि मग डायरेक्ट वर खिंडीमध्ये एक ब्रेक घेणार आणि 3 टप्प्यामध्ये हा गड सर करायचा. हे बघा, ह्या अशा पायऱ्या लागायला सुरुवात झाली. कातळातल्या पायऱ्या लागायला सुरुवात झाली. आता ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या अशा संपूर्ण तो मी वरनं दाखवलं तो ट्रॅव्हल्स मारत मारत आपण गडाच्या मुख्य पायवाट आहे तिकडे आलोय. आता ही जी वाट आहे ही चोर वाट आहे, कारण चोर दरवाजापाशी डायरेक्ट जाते. तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की ह्या आपल्याला इथे कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. जवळजवळ 1-2 वर्षापूर्वी ह्या पायऱ्या आहेत ना एकदम सुस्थितीत होत्या, चांगल्या म्हणजे आत्ता पण आहेत, पण प्राचीन पायऱ्या जशा असतात तशा होत्या. पण कोणाला काय वाटलं काय माहिती, कुणी केलं काय माहीत नाही, पण तो आला नाही तर त्यांनी ग्राइंडर मारून सरळ केल्यात. म्हणजे जशा आपल्या बिल्डिंगमध्ये पायऱ्या असतात तशा त्यांनी सरळ केल्यात. पण ते करण्यापूर्वी फोटो घ्यायचा, त्याचा बॅनर लावायचा, ते काही नाही. मग त्यांनी डायरेक्ट ग्राइंडर मारला, त्या सरळ केल्या पूर्ण. हा, आणि झालंय काय, ग्राइंडर मारल्यामुळं त्या पायऱ्यांवरनं डायरेक्ट पाय स्लिप होतो. तर तुम्हाला गड संवर्धन किंवा वास्तूचं जतन करणं जर तुम्हाला माहीत नसेल ना तर अशा गोष्टी करत जाऊ नका. पुरातत्व विभाग आहे, त्याचबरोबर गड संवर्धनाचं काम करणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत, त्यांचं विचार घ्या आणि मग काय करायचं ते करा. पण हे आता बघा ना पूर्ण वाट लावून ठेवले ग्राइंडर मारून. चढण्यायोग्य आहे ते मान्य आहे, पण जे गडाचं गडपण आहे ते घालून टाकवले सोयी करण्यासाठी. तर ह्या ओरिजिनल पायऱ्या आहेत. मागं इथं पण गवत होतं ना, इथं पण गवत होतं. धुक्याची पूर्ण चादर पसरले. हे चांबारखेड गाव आहे आणि तिकडे महाड. ऊन यायला सुरुवात झाली. थांब इथे जरा वेळ ब्रेक घेतोय आता. इथे जे पूर्ण बिस्किट आलोय, हा वरती बालेकिल्ला आहे, इकडे चोर दरवाजा आहे. ही इकडे एक पाण्याची टाकी आहे. आता आपण ह्या पठारावर हे असं चालत हा इकडनं असा खाली उतरलो आणि हा पूर्ण असं ट्रॅव्हल मारत मारत इकडनं असं वरती आलं. आता ह्या बेचकीमध्ये आलोय तर इकडे प्राचीन टाकी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे खांबटाक आहे आणि ज्या ज्या गडावर खांबटाक आहे ते खांबटाका असल्यावर गड हा शिवकाळापूर्वीचा आहे असं मानलं जातं. म्हणजे ज्या खांबटाक्या आहेत ह्या शिलाहार राजांच्या काळामध्ये बांधलेल्या जायच्या प्रामुख्याने, आणि शिवकाळामध्ये चौकोनी टाक्या. पण नक्की माहीत नाही, नक्की एवढे डिटेल माहिती नाही, पण असंच म्हणलं जातं. आता इकडे आहे ना, इथे काही वाड्यांचे अवशेष आहेत आणि त्या टोकाला तिकडे एक अवशेष आहे.
तर आत्ता आपण ह्या व्हिडिओत नाही दाखवणार, ज्यावेळेस डिटेल व्हिडिओ बनवू त्यामध्ये दाखवू. पूर्ण प्लॅनिंग, गडावर कॅम्पिंग होईल एक पूर्ण बघू. आता ही अशी वाट आहे आणि मग इकडनं जाऊन अशी आतमध्ये जाते. नाही ना, हा पूर्ण भाग चढतो आणि डायरेक्ट गडाच्या चोर दरवाजाजवळ भेटू. पूर्ण बेचकेमध्ये आलो आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे हा. इथून वर चढून गेल्याच्या नंतर पूर्ण वरती गड, चोर दरवाजापाशी जातो आपण. हा जो दिसतो इकडे, म्हणजे जवळजवळ 5% ट्रेक रोड राहिला आहे. हा मध्ये एक मोठी दगड लागते, खडक लागते. तर ही जी झाडं उगवली आहेत त्या झाडाच्या खाली इकडे आणि तिथे एक पुढे अशा 2 पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला मिळतात. इथं पण असतील रे. पूर्ण ढोकवर टेकून कपड्यांची वाट लावून वर यायला लागतं. इथं एक छोटा पाण्याचा बांध आहे आणि बरेच रानटी प्राणी, जास्त करून डुक्कर या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. असा कधी स्पष्ट पाहायला मिळाला नाही. आता हे बघा, या अशा जागोजागी मार्किंग केलेली आहे, म्हणजे जर तुम्ही नौके असाल तरी सुद्धा वाट चुकणार नाही. वाट तर चुकणारच नाही या गडावर, पण ज्यावेळेस गवत असेल ना त्यावेळेस थोडी भले चुकतात. आणि ज्यावेळेस योग असतोच तेव्हा तो माणूस चुकणारच आहे. तो मग तो कसाही चुकेल, कुठेही चुकेल. असं मस्त महाडचं वातावरण दिसते. धुक्याची पूर्ण चादर पसरले, ढगांची चादर. नेक्स्ट ट्रेक आपला तो आहे. आता तिथून चालत तिथून तिथे 2-3 का 4 समाधी तिथं दिसतात काय? दिसतात म्हणजे असे पूर्ण आहेत तेवढ्या बघू बरं. तर एक पाण्याची टाकी इथं लागली आम्हाला, पहिली म्हणजे वरती गडावरची. पहिली म्हणजे त्यात पाणी आहे तसली पहिली, ज्यामध्ये पाणी आहे अशी पिण्यालायक. तर ह्या टाक्यांमधलं आम्ही पाणी पित नाही. ह्या टाक्यांमधलं आम्ही पाणी धुण्यासाठी वगैरे, भांडी वगैरे धुण्यासाठी वापरतो. आणि ही जवळजवळ बरीच खूप मोठी टाकी आहे. आता हा पूर्ण सगळा गाळ आहे, पूर्ण कोरीव आहे. आणि पॅच दाखवूया ना. आणि हे बघा इथं आहे, तिथं आहे, बघा इथं एक आहे. आता हे नेमकं काय आहे ना, हे जर तुम्हाला हे बघा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल काय आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगणार नाही. पण तुम्ही अवचित गडाचा भाग 2 किंवा भाग 1 मध्ये, मला वाटतं नाही भाग 2 मध्येच आहे मला वाटतं ते, त्यामध्ये मी डिटेल सांगितले. ते नेमकं काय आहे ते जाऊन तुम्ही पहा. इथं मी लिंक देईन. हां, तिकडे एक टाकी आहे. काय करायचं, पाठीमागे जाऊन यायचं. तर इकडचा पाठचा अंदाज घेऊ कसं आहे. आता नेक्स्ट हा किल्ला झाल्याच्या नंतर नेक्स्ट किल्ला कोणता आहे तर ते तुम्हाला सांगतो. आता पूर्ण धोका आहे. हां, तर पूर्ण धोका आहे. इकडे गांधारपाले लेणी आहे आणि ते बघा इकडं आहे, इकडे. आणि हा किल्ला, ह्या किल्ल्यावर जायचं नेक्स्ट या किल्ला. ही वाट वर जाते चोर दरवाजाकडे. चोर दरवाजातून डायरेक्ट वरती वाले किल्ल्यात. हा जो पूर्ण भाग आहे तो आपण जाण्याचा प्रयत्न करू, कारण गवत खूप आहे त्यामुळे तिथं. जेवढं मोठं सागाचं लाकडाचं हे बघा, ही पाण्याची टाकी
स्वच्छ आहे, चांगली आहे. तर हे बघा लय खोल आहे ही आता दिसते करून. दिसते का? तर ती आतमध्ये किती खोल आहे नेमकी हे अजून कोणाला माहित नाही, पण 15 फुटापेक्षा जास्त असेल. आणि इथं खिडकी पण आहे, खिडकी असं कोरलंय मध्ये सगळं इथं असेल. ते मध्ये हनुमान हा. टाकी आहे, ते महाराजाचं हे असेल, प्रेम असेल. तर ही एक टाकी आहे आणि अशीच बरी पुढे एक आहे. चला इकडे पुढे 3 आहेत. जाण्याचा प्रयत्न करू आपण. पुढे 3 आहेत, बऱ्याच टाक्या आहेत. या गडावर बऱ्याच टाक्या असल्यामुळे गडावर गडावर बऱ्याच त्या काळामध्ये राबता असावा म्हणजे असणारच. तर ही वाट केलेली आहे, वाटेवर जाऊ. हे बघ ना वरून केले बघ. आता तो पूर्ण भाग चढून आलो आणि वर न जाता सरळ एक वाट आहे, तिकडे पाण्याची टाकी पाहायला मिळते आणि ही एक दुसरी पाण्याची टाकी आहे आणि तिकडं पण पाण्याच्या टाक्या आहेत बघा, दिसल्या तिथं एक पाण्याच्या टाक्यात. म्हणजे हा इकडनं अशी वाट आहे, इकडनं अशी खालून पूर्ण असा जसा समोर बेचका आहे, बेचकीसारखा आहे, म्हणजे असे 2 घळ आहे तशी इथं घळ आहे आणि ती पूर्ण चढून जाऊन तिकडं जायला वाट आहे. आणि जी तिसरी जी वाट मी म्हटलं की तिकडनं येतं ती ह्या बेचकेतून होते. इकडे हे जे गाव आहे ना, ह्या भागातनं अशी ह्या बेचकेतून असं वर जाऊन मग तिकडनं तो जो भाग दिसतोय ना, हा जो दगड दिसतो ना, तो मुख्य प्रवेशद्वार आहे, तो एक बुरुज आहे. तर मुख्य प्रवेशातून वरती जाता येतं आपल्याला. तर खूप गवत आहे त्यामुळं पुढं काय आपण जात नाही आहे. ही एक पाण्याची टाकी आहे आणि अशीच एक तिकडे पुढे एक आहे आणि मग तिकडे मग 3 ते 4 ते पाण्याच्या टाक्या आणि दुर्ग वीर प्रतिष्ठान त्या टाक्यांवर काम करते. इकडे रॉयल रायगड ना, श्रीमान रायगड रायगड इकडे काम करते ह्या टाक्यांवरती. म्हणजे 2 प्रतिष्ठान काम करतं. चला आता पूर्ण वरती जाऊ, पूर्ण गडाचा माथा बघू, थोडा वेळ थांबू आणि लगेच खाली उतरू. आता असं ज्यावेळेस वाट असेल ना, म्हणजे गवत असेल, काहीच दिसत नाही. आता ही आहे खूप मोठी आहे बघा, इकडनं हा इथपर्यंत आहे, ही बघा इथपर्यंत आहे. पण गवत असल्यामुळे काय वाटतं एवढीशीच वाट आहे. वाट आहे तशी मोठी बरीच, ते गवत असल्यामुळे मग ते समजत नाही. मग अशा वेळी जास्त करून ज्या साईडला डोंगर आहे त्या साईडला आतमध्ये दाबायचं, ज्या साईडला दरी आहे त्या साईडला जास्त जायचं नाही. काय बरोबर की नाही? अरे बोलत नाही. काय ना कुठले असेल सांग पट्टे. गोविंदा जय बाबा. घरात होते रे ते पुरातले होते ना, वर मस्त टाकलं धोका आहे. सामान. पट्टे काय करायचे? काय करतोयस? हे बघा ही अशी आम्ही रेबीन बांधतोय, म्हणजे इकडे एक वाट आहे बाबा समजण्यासाठी. अजून एक गाठबार सुटल. गणपती बाप्पा मोरया. सोनगड साठी आहे आणि बाकीच्या ज्या ठेवल्यात त्या सोनगडसाठी, कारण सोनगड कधी पण गेलो ना ही चकवा बसतो तिथं. म्हणजे ते दाट जंगल आहे ना पूर्ण. बघा ना हा पूर्ण इथपर्यंत गाडी जाते ह्या गवळवाडीत, आणि मग इथून हा जो पूर्ण भाग आहे हा पूर्ण जंगल भाग आहे. हा आणि हे बघा इकडे गांधार पडलेल्याने. चला पटकन वरती बाले किल्ल्यात जाऊ. बाले किल्ले हो इंद्रावतीच्या दिसत असतं. मी 12 वाजता चांभारगडच्या आत्ता आपण गडमाथ्यावर आहे
ही इकडनं वाट आहे आणि ही जी झाडं दिसत आहेत इकडे वाड्यांचे अवशेष आहेत आणि हा पूर्ण पठाराचा भाग आहे संरक्षणासाठी रायगड किल्ला. आणि समोर रायगड किल्ला. हा गोयरीचा डोंगर, गोयरी काळकाई, काळकाई 1 काळकाई 2 नवरा नवरीचा डोंगर आणि पाठीमागं दुर्गेश्वर रायगड. हा पूर्ण भाग आहे. समोर सोनगड आणि इकडनं दिसणारा तो तिकडे सोनगड. आता गवत असल्यामुळे झाडं असल्यामुळे दिसत नाही. हा जो पूर्ण भाग आहे हा प्रतापगड जावळी प्रांत. हा म्हणजे हा सगळा पूर्ण जावळी प्रांतच आहे पण मेन भाग पूर्ण खडक भाग आहे. आवाज पण आला याचा. हे इकडे तिथं असतं ना, तिथं गेलं असतं ना त्या टाक्यापाशी तर दिसलं असतं. म्हणजे आमचा जो प्लॅन आहे ना आम्हाला पाहिजे म्हणजे आता हे धुका असं दरीमध्ये धुकं अडकलंय आणि दरीत धुकं आणि पाठीमागं सूर्य असेल तर इंद्रवज्र दिसतं. तर आम्ही तेच पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करतोय पण झालंय कसं आमची हाईट कमी त्यात सूर्य वर गेलाय खूप. त्याने काय आलंय गडाची सावली पडली त्यामुळे त्या जिथे धुका आहे जिथे ढग आहेत तिथे पाहायला भेटत नाही. म्हणजे आमची सावली तिथपर्यंत जात नाही. आता इंद्रवज्र 200% दिसला असता. गडा येताना नीट बघून जपून ये. हे बघा सापाची कात आहे. असं आम्हाला इथे भेटला होता. हे बघू जरा पाठी साईडला इकडं ह्याच्यावर चढायला लागेल. कर हातवर ती बरीच लांब गेली. बराच सूर्य लांब गेलाय. असं नशिबाचा भाग आहे. नाही हा पूर्ण सोनगडचा चांभारगडाचा. आणि मी मागाशी म्हटलं की घळीतून वाट जी आहे तर ही पूर्ण घळ आहे गोल राऊंड आणि ह्या गळीतनं वाट येते. तर आपण एक दिवस ते एक्सप्लोअर करणार आहोत. आता उर्वरित जो भाग राहिला आहे गडाचा तो तुम्हाला दाखवून घेतो आणि मग लगेच 15-20 मिनटं बोलते 15 मिनटं बसायचं आणि लगेच खाली वगैरे लगेच सोनगडला जायचं आहे. नाही हा बघा हा मुख्य दरवाजा आहे. आणि उर्वरित हा पूर्ण जिकडे पण काही भाग आहे अवशेष अजून इथं काही भेटलेलं नाही आहेत पण आहे. आणि इकडनं एक खाली अशी वाट जाते ह्या आतमध्ये आणि हे पूर्ण जंगल. आता ही जी डोंगर वाट आहे ही जी डोंगर रांग आहे कसला कुठं आहे पुरसा नाही रे असेल असं. ह्या म्हणजे हा ज्या गडावर आहे ना पुरसा बऱ्या प्रमाणात म्हणजे खूप जास्त आहेत. मी 2-3 वेळा बघितले पुरसे. त्यामुळे चांभारगडावर जर तुम्ही येत असाल ना फुल कपडे पाहिजेत शूज पाहिजे कारण तो एक साप असा आहे की जर तो चावला की 5 मिनिटात डायरेक्ट वरची तिकीट. इथनं डायरेक्ट रेस्क्यू टीम तुम्हाला न्यायला. आता तुम्हाला ही जी डोंगर रांग आहे ती डोंगर रांग सांगतो. ही जी डोंगर रांग आहे ही पूर्ण रायगडापर्यंत जाते. तर हा शेवतेचा डोंगर किंवा ह्याच्या पाठीमागे मला वाटतं आहे तो डोंगर आहे. हा शेवतेचा डोंगर गोयरी मांडले
किंवा गुईरीचा डोंगर, पुढे मग काळकाईचा डोंगर, काळकाई 1, काळकाई 2 आणि त्यापुढे नवरा नवरी आणि मग तिकडनं एक असा आतमध्ये गेला आहे. सॉरी म्हणजे माझ्या हा बघा हा गुईरीचा डोंगर, हा शेवते हा आणि इकडे पुढे काळकाई 1, काळकाई 2 तो डोंगर. धोका असल्यामुळे एवढं काही स्पष्टता दिसतच नाही आहे. आणि त्या पाठीमागे काळकाई 1, 2 नवरा नवरी आणि त्या पाठीमागे जे आता आम्हाला डोळ्यानं दिसतंय, कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत नाही आहे आणि धोका असल्यामुळे नीट कॅप्चर पण होत नाही. म्हणजे ते रायगड हा स्पष्ट दिसतोय, म्हणजे नगाराखाना तो जो परिसर आहे. पहिला टप्पा झालाय. आता आम्ही दुसऱ्या टप्प्याकडे चाललोय. गड उतारायला सुरुवात करू. समोर पूर्ण चांभारगड फिरून झालाय. आता गवत असल्यामुळे जास्त तुम्हाला काही दाखवता आलं नाही. आता पुढचा जो गड आहे सोनगड, तो त्या दिशेने आम्ही आता चाललोय. आता काय पूर्ण गड तुम्हाला दाखवला कसा चढताना आहे, तेच आहे उतरताना, त्यामुळे व्हिडिओ काय एवढ्या काढत नाही. तर हे लहान पोरं आलेत. नाव काय तुमचं? नाव सांगा. सुजल सावंत, रुद्र गुरव. कुठनं आलात तुम्ही? आम्ही महाड काकरतळे. महाड काकरतळे इथलेच आहात म्हणजे महाडमधले स्थानिक. इकडे काडावर महाडमधले स्थानिक. आत्ता दोघं जण लहान जण आहेत. म्हणजे तुमचं वय काय असेल तर? बिल्डर आहेत ती. 15 म्हणजे 10वीला. बॉडी बिल्डर. संपूर्ण गड उतरलोय. तर बघा समोर बसलाय. थकलास काय? थांबलाय तो. आता हा डोंगर पूर्ण चढायचा, पूर्ण परत पायऱ्या उतरायच्या आणि मग बाईकने हे असं आहे. सोनगडला आता संपूर्ण गड उतरलोय आणि हनुमान टेकडीवरती आहे. आता त्या डोंगरावर जायचं आहे, तिकडे सोनगडला. चला, तिथे हनुमान मंदिर आहे, ते हनुमान मंदिर दाखवतो. खाली येते हे हनुमान टेकडी. चला.